बघा कसं उभा राहिला, बघा बघा. उंच पाहिजे जरा, उंच. तो बघा कुणाला उठला. पायवाटीनेच जाऊया. हे आमच्या मागच्या रानात अशी घरची भाजी आहे, त्याच्यामुळे आपण सांग त्याला पाणी आंघोळ करून घ्यायला. परत तुझं पाणी तापायला वेळ जाईल परत. घोडा धावतो. सकाळी सकाळी एवढी एनर्जी कुठे येते मला तेच समजत नाही. माणूस थंडीने आखडून जातो. चला माग्या, चला घरात. थोड्या वेळाने सोडण्याचा. चला 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 बेडवर जा. हा घरात घेऊन जा, घरात घेऊन. दादा उठलाय. हा त्याला घरातच झोपू दे. बाहेर गार पण खूप आहे. ते बघा सकाळी सकाळी शोधाशोध चालू आहे. शेरूची आणि टॉमी आहे. कोंबडी, रान कोंबडी पकडतात. ती कोंबडी बिचारी घाबरून वर उडाली मगाशी. आणि त्या रान कोंबड्याने छान अशा उडतात. कोण आहे शेरू? बघा कसं उभा राहिला, बघा बघा. गेली कोंबडी, ती कोंबडी गेली नाही तिथं. जाम लबाडत. शेरूची जोडलं टॉम्या. कोण आहे शेरू? कोण आहे? पकड. कोण आहे बघ, पकड. कोण आहे बघ. घाबरलाय पण थोडासा. पाय बघा कसा पुढं घेतोय. तो आता शोधल्याशिवाय शांत बसणार नाही शेरू आपला. तो चारही वाजून फिरणार जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही ना मनाचं, तोपर्यंत. वाघ्याला नाही सोडले, वाघ्याला घरातच नेले. तिघंजण असले ना की जाम दंगा करतात ना, म्हणून. चला ह्यांचं चालू देत. ह्यांचं सगळं बघत राहिली ना तर माझा सगळा टाईम इथेच जाईल. कोण आहे तिथे? कोण आहे? सरडा नाही, कोंबडी उडाली. हां मी बघितली ना मगाशी. त्यांना काय मिळणार आहे ती कोंबडी? जा शोधा, कोंबड्या शोधा जा सकाळी सकाळी. चला कामं आपली चालू झाली. आडा हे करायला घेतलं कोणालच्या बाबांनी. काय झालं? झालं हा बघा, हा आडा खुल्ला झाला ना समोर. काल भरपूर अशी गुरं आली होती आणि उड्या मारून आतमध्ये पण येऊ शकतात आणि आपली झाडं बिडं सगळी खातील. जास्त करून केळीची झाडं. त्याच्यामुळे आता ते करायला ना घेतले कोणाच्या बाबांनी. येता येत ते कचरा आणायला गेलं ते बघा. सकाळी सकाळी सुरुवात केली आज. शेरू इथे नुसता आपला वाज घेत सकाळी उठला का. वाघ्या आतमध्ये बोंबटतोय. तर कुणाला उठलाय ना, कुणाला आहे त्याजवळ. आणि हे करायला घेतलं इथे. होईल आता 5-10 मिनटामध्ये. छान वाटतं ना बघा. सूर्यप्रकाश यायला सुरुवात झालेली आहे. मी ना आता इथे झाडलोट केली घरामध्ये. बागेत पण करायचे पण आज नको. आज मला घरचं काम खूप आहे. उद्यापर्वामध्ये बघूया. पालापाचोळा बघा, असा थंडी आहे ना तर पालापाचोळा पडतोच तो. ही 2 चाफ्याची फुलं काढून घेतली. केसात माळायला होतील. अरे पडलं एक. सोनचाफा, सोनचाफा. चला बाबा. आता कसं रस्ता मोकळा आला ना एकदम. शेरूवा बरोबर आहे ना मध्ये. मध्येच भाग आहे ना. दोन्ही बाजूच्या मध्ये 2 पॉलच्या. हां पॉलमध्ये अंतर किती आहे? नाही म्हणून तो हा झाडाला होतो ना. हां तेच. उंच पाहिजे जरा, उंच. तो का कुणाला उठला? कुणाला तो झाला काही जरा. ते जरा हे करायचंय. 2-4 बांबू लावायचे. पण ते ऊन आला म्हणून बरं वाटतंय. ऊन आलं तर बरं वाटतंय. ये लवकर, चाय थंड आली. झालं तिकडचं काम. मग ते आतल्या साईडने होईल बांधायला. चला ते बघा आडा झाला आपला पॅक. आता फक्त ही नेट आहे ना वर करून बांधून घ्यायचे. इथे घेतला मी चहा प्यायला. आता सकाळी पिऊन झाला पुन्हा एकदा.
आणि त्या जोडीला हे टोस्ट कुणालच्या बाबांना. वाघ्या गेला लांब. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. इतकं बरं वाटतं ना ह्या उन्हामध्ये बसून. का दिसत नाही आहे समोर. तो बघ धावला तो बघ. आज एवढं हैराण केलं वाघ्या शेरूने, बापरे. शेरूला बांधलं आता आणि वाघ्या बघा आता त्याला सोडलंय ना, आता उधळतोय. हा का इथे आहे ना बाबाबरोबर आहे वाघ्या आपला. असं चला, आज खूप काम आहे घरातलं बाहेरचं पण. एवढी मोठी कामाची लिस्ट आहे. लाकडं वगैरे जमवायचे. लाकडं आता म्हणजे कमी कमी होत आलेले, संपायला आलेले, त्याच्यामुळे जायला पाहिजे आता. आजपासून सुरुवात करायची लाकडं जमवायला. आणि त्याच्यानंतर आपलं घरातलं किचनचं आहे थोडंसं काम. मसाला वगैरे मला काढायचं आहे. काल करायचं होतं, काल थोडासा आळस केला. मग तो आळस मला आज बघा भारी पडतो आहे. आता मी चालले चहा पिते आणि पहिला ते फणसाचं झाड आहे ना आपलं, फणसाचं झाड आहे आपल्याकडे, त्याला जरा शेण वगैरे घालायचं आहे. चुलीपुढे बसले होते आणि म्हणजे शेक घेता घेता ते शेणकीने बारीक करून ठेवलेले. आता ते तिकडे फक्त टाकून ठेवणार होते आणि नंतरला माती बिती घालायची वरती. म्हणजे असं एक एक दोन दोन झाडांचं सगळं चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग कोकमाचे झाडं करायचे आहेत. कोकमाच्या झाडांचं आज होणार नाही कारण शेण वगैरे बारीक नाही केलेलं आहे. त्याच्यामुळे म्हटलं उद्या परवामध्ये करून टाकेन. ते बघा आले पुन्हा. त्या चहा पितो आता पहिला. तर अजून घे जर शेरू. हा बघा शेरूला पकडून बांधलं आहे. त्याला भाकरी देते खायला. हे त्याला भाकरी खूप आवडते. भाकरी चपाती आवडीने खातो. आणि बेडची जागा चेंज केली कारण माहिती काय, ह्या साईडला बघा ऊन येतं ना, तर ह्यांना उन्हाची गरज आहे सध्या. म्हणजे मला असं वाटते कारण वातावरण खूप गार आहे ना, त्याच्यामुळे सकाळी आता ना ही जागा चेंज केलेली आहे. आणि इथे कसं खूपच गार वाटतं. बघा आजारी पडतील, त्याच्यामुळे म्हटलं हे उन्हामध्ये बरं आहे. सकाळचं चांगलं कोवळं ऊन येतं, त्यांना शेक मिळेल तेवढा. बांधतच आहे आता त्याला. हे काही जेवत आहेत ना दोघंजणं, दोघांना खाय प्यायला नाही पळणार. जेवतोय आता. चला नाश्ता दिला आधी पहिल्या ह्या दोघांना, वाघ्या शेरूला, आणि आता ह्या लोकांना देते. ऊन पण बघा चांगलं आलं. आता काय चिंता नाही इथे उन्हामध्ये बसलं तरी पण. थंडीमध्ये ना त्याला चिंता वाटायची. सारखे शिंकतायत दोघंजणं, 2 दिवस झाले. चला, तर हे बघा नाश्त्यामध्ये पुलके बनवले मी आता पटकन, आणि भेंड्याची भाजी केलेली आहे. आता देते सगळ्यांना. कुणाच्या बाबा एक राऊंड मारून आले लाकडं घेऊन. आता आम्हाला परत जायचं आहे, तर म्हटलं नाश्ता करूनच जातो आता. चला निघालो आम्ही. जरा लाकडं बघतो. ठीक आहे. कुठे इकडची गाडी का लांबची? हां चला जाऊया. कोण आलेत? पाणीवाले. आवाज आला मला कोणातरी. अच्छा हां. म्हटलं कोणतरी गेला. मी तुला बोलत चल. ही काय ही गाडी आली ना. तू बोलली गाडी आली. म्हटलं गाडीवाला पाणीवाला. ह्या साईडने रस्ता केला बघा. सगळं कसं साफ केलं आहे आमच्या इथे. इकडनं जाऊया. हे पूर्ण सपाट झाला बघा. हे सगळं जंगल आमच्या इकडचं. सगळं सपाट झालं सगळं. पाणी आपला आडा दिसतोय हा बघा. हा आपला आडा आहे, घराजवळचा रस्ता आपला. आणि हा इथून वाट आहे. मग जवळ आहे आपल्या इथे पाण्याचं. कुठे लांब आहे आपल्याला? हां म्हणजे हे मधलं सगळं JCBने सगळं हे करून घेतलं आहे. चला आता आपण बघूया, जरा लाकडं जमा करूया. सगळं काही दिवसांनी. हां हां अच्छा हां. गवत बघ किती इथं आहे सुकलेला. हा सुकी लाकडं नेतोय. म्हणजे तोडायला लागेल ना घरी गेल्यानंतर. तिकडे पण आतल्या साईडला बघ ते बघ. जवळची जमवायची ते मी सांगते. उगाच लांब इतक्या फेऱ्या मारायला आपल्याला. आपण आलो त्या हिशोबाने आता रस्ता तरी काल आहे ना. हां इथून नेला, कुठून खोदला आणि काय केलं आपलं बघायला नको आपल्या. हां
बघा ते लाकडं बघा आणलेली 2-3 मोठे थांब ना 1 मिनटं 2-3 मोठे मोठे बांबू आणले टाकले आड्यामध्ये. इकडनंच जाऊया कशाला वाकून जायचं वाकून म्हणजे ह्या रस्त्याने जाऊ की ह्या रस्त्याने ही वाट आहे पायवाट आपली पायवाटीनेच जाऊया. हे आमच्या मागच्या रानात आलो होतो. हा चला जाऊया. एक टायमाची लाकडं आली बस झाली. तिला फक्त तोडावी लागतील सुकी लाकडं आहेत ती तोडायला लागतील. लाकूड भरपूर आहे फक्त जाऊन मेहनत करायची काढायचं. हां हां तो रस्ता तिथे आहे तिथे बाजूला जवळ एवढं का लांब नाही. पाणी ठेवलंय का त्या भांड्यामध्ये ठेवलंय ना हां ठीक आहे. चला कुणालचे बाबा गेले आंघोळीला. माझी पण केस वगैरे ना धुवायची होती आणि रानामध्ये गेलो होतो. बराच वेळ गेलेला आहे. तुमच्याशी एवढीशी क्लिप मी शेअर केलं आहे पण खूप वेळ गेलेला आहे. आणि आत्ता दुपारचं जेवण करायचं आहे. सकाळी भेंड्याची भाजी केली होती ती संपली. कुणाला ना जास्त भाजी लागते 1/2 किलो भाजी आणि नाश्त्यामध्ये मग पुरत नाही म्हणजे नाश्त्यामध्ये खाल्ले का दुपारला पुरत नाही मग जेवणासाठी कमी पडते. त्याच्यामुळे आत्ता मग दुसरी भाजी बनवते पालेभाजी. ती मुळा बघा तुम्हाला दाखवला होता मागे छान असा मोठा झालेला आहे. म्हणजे मुळा मी काढणार नाही आहे त्याची फक्त पानं ना मी काढून घेते आणि ते काय तर शेंगांसाठी तो मुळा ठेवलेला आहे. पण आत्ता मला भाजी करायची ना पालेभाजी खायची इच्छा झालेली आहे. दुसरी भाजी आहे घरामध्ये पण मला तीच खायची त्याच्यामुळे मुळा नव्हे मुळ्याची पानं मी काढून घेते. चला दाखवते तुम्हाला. शेंगा मुळ्याच्या शेंगा मागच्या वेळेस एकदा आपण लावला होता ना मुळा तर एक ना असाच आला होता म्हणजे राहिला होता मुळा तो चुकून आणि मग त्याला शेंगा वगैरे फुटल्या होत्या. आणि ही गोष्ट मला माहीत नाही म्हणजे गावी आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत. हे सगळं आमच्यासाठी पण खूप नवीन होतं आणि त्यावेळेस मग व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तेव्हा भरपूर अशा ताईंनी कमेंट केला की मुळ्याच्या शेंगा असतात ना त्याची भाजी बनते वगैरे. आणि त्याच्यानंतर मी सर्च वगैरे करून बघितलं तर खरी गोष्ट आहे तो कुणाल. आणि त्याच्यामुळेच ह्यावर्षी प्रयोग करायचा ना म्हणून हे 4-5 मुळे आहेत ना मी ठेवलेले आहेत. तर आता पानं फक्त काढून घेऊया. पानं ना खूप छान तयार झाले आहेत आणि मध्ये पण मी पानं ना काढली होती आणि काढून म्हणजे पानं काढून घेतल्यानंतर पण पुन्हा नवीन पानं येत आहेत. त्याच्यामुळे ही पानं जरी काढली ना तरी पण चालून जातील. तो बघा शेरू आला राखणदार माझा. हा बघा बोका बघा आहे ना जिथे जाईन तिथे मागे. वाघ्या पण तुम्हाला दाखवते. वाघ्या सकाळी लांब गेला होता खेळायला त्याच्यामुळे राहिलं त्याचं शूटिंग करायचं पण आत्ता तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने. झोपला आहे तो. ही बघा ही पानं मी काढून घेते. आता हा मुळा लावलेला आहे तो काय लहान आहे ना अजून काय तयार नाही झालेला आहे त्याच्यामुळे तो राहू दे. हे काढूया आणि एवढीशी पानं आपल्याला भरपूर होतील. मोठी मोठी काढते. ही बघा नवीन पानं आलेली. म्हणजे आपण जर का मुळा सकट नाही काढलं ना म्हणजे हा सफेद मुळा नाही काढला तर पानं नवीन येतात. हे बघा कारण मागच्या वेळेस मी हे 4-5 पानं काढली होती. चला मी आता ही काढून घेते. 1 मिनटं. ही बघा ही मटरची रोपं बघा किती छान झालेत ते वाढायला सुरुवात झालेली. ए शेरू या साईडला शेऱ्या. ए शेरणी आमची लय लबाडा ही आज नुसती उंधळते. त्याला आता बांधायचं आहे पण ते दुपारचा टाईम आहे ना म्हणून बांधलं नाही. गरमी होती ना त्यांना. ऊन बघा कसलं कडकडीत पडलं ते. अशी घरची भाजी आहे त्याच्यामुळे आपण खाऊ शकतो काढून. बघा आता ह्याला नवीन पानं फुटतील ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवी ना. अशी सगळी काढून घेते. आणि अशी पण आमच्याकडे ना पानांची भाजी जास्त आवडते कुणालच्या बाबांना. मुळा फारसा आवडत नाही. मोठीच काढते बारकी नको. शेरू ये घरात. शेरू बाहेरच गेला. ही बघा काढलेली भाजी. आणि हा बघा आपला वाघ्या भरपूर खेळून आलेला आहे. हा खूप खेळला आहे आज. त्याच्या बाबासोबत गेला होता ना. हे आड्याचं बघा काम चाललं होतं ना त्यावेळेस कुणालच्या बा तिथे रानात पण गेले होते आणि तो पुरा टाईम ते त्यांच्यासोबत म्हणजे हा होता. वाघळी झोपलाय आता बबड्या. तर मुळ्याची भाजी आता करायला घेतली मी आणि नॉनव्हेजमध्ये ही भाजी करणार आहे. मला तुमच्याकडनंच माहिती पडलं की मुळ्याच्या भाजीमध्ये सुकी मच्छी टाकून खूप छान बनते आणि त्याच्यामुळे पहिल्यांदाच ही भाजी मी करते. कांद्याची पात बघा आपण करतो ना त्याच पद्धतीने मी आता करायला घेते. आणि तुम्ही सगळ्यांनी सांगा मला मी बरोबर केले की नाही ते. कढईमध्ये तेल घातलं. सकाळी बघा नाश्ता केला ना म्हणजे भेंड्याची भाजी केली ना तीच कढई आहे. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. भरपूर असा कांदा आलं लसूण घातलं. त्याच्यानंतर टोमॅटो सर्व मसाले तिखट मसाला हळद गरम मसाला घातला आहे आणि सुकलेली कैरी असते ना ती पण घातलेली आहे.
एक 2-3 मिनटं वाफ येऊ दिली, तेल सुटेपर्यंत चांगलं असं परतून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग चिरलेली मुळ्याची भाजी आणि सुका जवळा आहे ना तो घेतलेला आहे. सुका जवळा चांगला असा साफ करून घेतला, एक 2 ते 3 पाण्याने की नाही धुवून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता हा घालते मी. भाजी घालून झाल्यानंतर चांगलं असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ घातलं आणि वाफेवरती ही भाजी की नाही मी शिजत ठेवलेली आहे एक 5 ते 7 मिनटं. मला पण असं थोडंसं मनामध्ये शंका होती की आता भाजी तर मी करते, पण घरातल्यांना आवडते की नाही असं चाललं होतं. पण मी म्हणजे घरामध्ये मी कोणाला सांगितलंच नाही आहे की मी मुळ्याची भाजी नॉनव्हेजमध्ये करते म्हणून. तर आता जेवताना मला फक्त माहिती पडणार आहे की त्यांना आवडते की नाही. तर ही भाजी बघा इथे आता रेडी होणार. मुळ्याची भाजी आहे ती आपल्या बागेतली. खाल्लीस? चांगली वाटली? जवळ आवडली? जवळ टाकून केलाय. बाबाला नाही आवडणार आमच्या. खाल्ली? आ काय भाजी म्हटलं खाल्लीच काय? अजून खाल्लं नाही. कुणाला आवडली, कुणाला सुकी मच्छी टाकून आवडते काय. पण चला जेवायला वाढले आता. वाघ्या शेरू यांचं जेवण ठेवलं आहे, जरा गार करत ठेवलं आहे. ते फॅन चालू आहे ना वरती. डाळ भात आणि भाजी. सकाळी चपाती खाल्ली होती त्याच्यामुळे आता चपाती काय बनवली नाही. चुट्टू कुट्टू बघा माझं चुट्टू कुट्टू. चल बाग्या घरात जा आता. त्या घरात जा, बस झाला. बुवा ह्याला घे बांध त्याला, ऐकलं का? त्या घरात जा बघ जा, आईला काम आहे जा. वाकडा वाकडा होतोय बघा. ये गाडीत येणारच नाही तो गाडीमध्ये, त्याला गाडीची भीती वाटते. आम्ही ना सगळेजण झोपलो होतो. एक 15 मिनटं झोप काढली मी. इतकी छान झोप लागली ना, गाढ एकदम झोपले होते. म्हणजे बोलतात ना सामसूम आपण रात्रीच्या वेळी कसं झोपतो त्या पद्धतीने झोप लागली. त्याच्यामुळे खूप असं फ्रेश वाटते मला आता उठल्यानंतर. आता मी आलेले एडिटिंग करायला गाडीमध्ये. पटकन म्हटलं करून घेते, कारण आवाज बघा आता JCBचा आवाज वगैरे नाही आहे. पटकन म्हटलं माझं काम की नाही होऊन जाईल मग. तर चला मग ताईनं आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.